समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। मुस्लिम समाजाने रस्त्यावर नमाज पठण केल्यावर कारवाई केली जाते, मात्र आता पालख्यांमुळे रस्ते जाम होतात असं विधान अबू आझमींनी केलंय। आझमींना वादग्रस्त वक्तव्य करण्याचा शौक आहे, अशा फालतू गोष्टींना उत्तर देत नाही असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। मस्जिद के बाहर अभी मैं आज आ रहा था, देखिए हम किसी की शिकायत नहीं कर रहे हैं। हम अपने हिंदू भाइयों के साथ कदम से कदम मिलाकर, कंधे से कंधा मिलाकर चलते हैं। आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है। लेकिन आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन, कुछ मस्जिदों में, हर मस्जिद में भी नहीं, बाहर 5-10 मिनट के लिए नमाज पढ़ने आते हैं। लेकिन उसके लिए यूपी के सीएम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा। की अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते, त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही। अबू आझमी सारख्या माणसावरती काही बोलावं म्हणजे चिखलात दगड टाकावं इतका तो घाण व्यक्ती आहे। वारी म्हणजे काही कुठेतरी आलंय आणि रस्त्यावरती बसले आणि बोर्डवर केलाय आणि काहीतरी प्रार्थना केली आहे असं नाहीये। नमाजाचा आम्ही अत्यंत सन्मान करतो, पण कुठल्या शिस्तीने केला जातो। अरे कारवाया का होतात? एकदा आत वाकून बघा। रस्त्यावरती कुठेही उभं राहायचं, काही करायचं, त्याला शिस्त नसणं, त्याला काही म्हणजे मनात वाटेल तेव्हा यायचं, उभं राहायचं, बोर्डवर करायचं, निघून जायचं। वारी परंपरा येऊन बघा, कोण लहान नाही, कोणी मोठा नाही, कुठल्या दंगली नाहीत, कुठले भांडणं नाहीत, कुठली तकतक नाही, फक्त नामस्मरणामध्ये दंग असणार आमचा वारकरी आहे। वैभव असलेली आपली वारी आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे। सगळे वारकरी स्वयंशिस्तीनं या वारीमध्ये चालत असतात, पण या वारीला ट्रॅफिक जाम सारखं हा अबू आझमी नालायक माणूस संबोधतोय। या हिरव्या सापाला महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही अधिकार नाहीये। या महाराष्ट्र द्वेष्ट्या अबू आझमीच्या कमरेत लाथ घालून याला पाकिस्तानात धाडलं पाहिजे।